नमस्कार मित्रांनो, मी अमर स्पर्धा मित्र चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. मित्रांनो, लर्न इंग्लिश थ्रू स्टोरी या सिरीजच्या माध्यमातून तुमचे पार्ट ऑफ स्पीच व व्होकॅब्युलरी इंप्रूव्ह व्हायला मदत होणार. मित्रांनो, आजचा स्टोरीचा आपला पार्ट नंबर आहे 54. स्टोरीचं नाव आहे द झेन स्टोरी द एम्प्टी कप. मित्रांनो, स्टोरीला सुरुवात करण्यापूर्वी सर्वात महत्त्वाचं थोडीशी इन्फॉर्मेशन. मित्रांनो, आपला ऑनलाईन इंग्लिश स्पीकिंग कोर्स आहे. कोर्सचा कालावधी आहे 30 दिवसाचा. या 30 दिवसाच्या कालावधीमध्ये इंग्लिश कम्युनिकेशन स्किल, व्होकॅब्युलरी बिल्डिंग, दररोज व्होकॅब्युलरीची प्रॅक्टिस होणार आहे. बेसिक आणि ॲडव्हान्स इंग्लिश ग्रामर सर्व त्यामध्ये असणार आहे. बॉडी लँग्वेज, प्रेझेंटेशन स्किल, प्रॅक्टिस एक्सरसाइज, ग्रुप डिस्कशन सर्व काही या कोर्समध्ये तुम्हाला मिळणार आहे. आणि मित्रांनो, रेकॉर्डेड तसेच लाईव्ह दोन्ही प्रकारचा आपला हा कोर्स आहे. रेकॉर्डेड तुम्हाला आपल्या ॲपद्वारे सुद्धा मिळणार आहे. मित्रांनो, कोर्सची फीस होती 2499, परंतु ऑफर फीस आहे 599 30 दिवसाच्या कालावधीसाठी. मित्रांनो, अधिक माहिती हवी असेल तर 8208253845 या नंबरवरती कॉल करू शकता. ओके, आता मित्रांनो, वेळ न दवडता आपल्या स्टोरीला सुरुवात करूया. बघा, वन्स a university professor went to visit a well-known Zen master. मित्रांनो बघा, वन्स एकदा अ युनिव्हर्सिटी प्रोफेसर म्हणजे एक विद्यापीठाचे प्राध्यापक. वेंट टू, मित्रांनो युनिव्हर्सिटी प्रोफेसर सब्जेक्ट झाला, वेंट टू हा सब्जेक्ट प्लस V2, मग सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट अशी घटना जी भूतकाळामध्ये घडून गेली हे सांगण्यासाठी सिंपल पास्ट वापरतात. मग ही रचना आहे सिंपल पास्टची. बघा, वन्स अ युनिव्हर्सिटी प्रोफेसर वेंट टू व्हिजिट अ वेल नोन झेन मास्टर. मित्रांनो, व्हिजिट म्हणजे भेट देणे, वेल नोन म्हणजेच काय तर प्रख्यात, प्रसिद्ध, नावाजलेला. मग एकदा एक विद्यापीठाचे प्राध्यापक एका प्रसिद्ध असलेला, वेल नोन असलेला झेड मास्टरला भेट द्यायला गेले. द प्रोफेसर वॉन्टेड टू लर्न अबाउट झेन, बट as he spoke to the master, he went on and on about his own views, knowledge and opinions. बघा, the professor wanted to learn about Zen. बघा, the professor wanted to. मित्रांनो, वॉन्ट टू चा अर्थ असतो एखादी घटना किंवा एखादी गोष्ट तुम्हाला करण्याची इच्छा असणं. तर इथे बघा, द प्रोफेसर वॉन्टेड टू, प्रोफेसरला काय इच्छा होती? टू लर्न अबाउट झेन. अबाउट म्हणजे च्या बद्दल. ओके, प्रोफेसरला या झेन टेक्निक बद्दल जाणून घेण्याची काय होती? इच्छा होती. बट परंतु ॲज म्हणजे जसं की, ही स्पोक टू द मास्टर. मित्रांनो, स्पीक म्हणजे बोलणे, स्पीक्स V2 झालं स्पोक. ओके, मग इथे सिंपल पास झाला. बट ॲज ही स्पोक टू द मास्टर, जसा ते मास्टरला बोलत होते म्हणजे झेड मास्टरला बोलत होते. ही वेंट ऑन अँड ऑन. बघा, वेंट ऑन अँड ऑन याचा अर्थ होणं की एखादी गोष्ट टायरलेसली, लांब लचक किंवा दीर्घकाळ बद्दल एकाच गोष्टीवर परत परत बोलत राहणे याबद्दल त्याचा अर्थ होतो. बघा, ही वेंट ऑन अँड ऑन अबाउट हिज ओन व्ह्यूज, नॉलेज अँड ओपिनियन. मग प्रोफेसर झेन मास्टरला बोलत होता. बोलत असताना तो बघा, अबाउट हिज ओन व्ह्यूज, स्वतःच्या मतांबद्दल, स्वतःच्या नॉलेज बद्दल, स्वतःच्या माहितीबद्दल, स्वतःच्या ओपिनियन बद्दल तो सतत बोलतच राहिला होता. द झेन मास्टर कामली लिसन अँड देन सजेस्टेड दे हॅव टी. बघा, द झेन मास्टर कामली लिसन. मित्रांनो, कामचा अर्थ होतो शांतपणे. ओके, येथे एलवाय लागला, इथे झालेला आहे ॲडवर्ब. मग झेड मास्टरनी सर्व काही शांतपणे ऐकलं. अँड देन आणि सुचवलं. ओके, सजेस्टेड दे हॅव टी. सर्व काही शांतपणे झेड मास्टरने ऐकून गेलं आणि आता म्हणाले की चला आता आपण चहा घेऊया. ओके, पुढे बघा, द मास्टर बिगॅन टू पोअर टी इन टू द प्रोफेसर्स कप. मित्रांनो, बिगिन म्हणजे सुरुवात होणे, बिगिनचा V2 झाला बिगॅन. येथे सुद्धा सिंपल पास्टची रचना. पोअरचा अर्थ होतो ओतणे, एखादी गोष्ट वरून टाकणे, कपामध्ये चहा टाकणं, त्याला पोअर करणं म्हणू शकतो. इनटू हे प्रिपोजिशन च्यामध्ये. बघा, द मास्टर बिगॅन टू पोअर टी इनटू द प्रोफेसर्स कप. प्रोफेसर्स ॲपॉस्ट्रॉफियस लागलाय, हे पोझिशन दाखवण्यासाठी वापरतात व्यक्तीचं म्हणजे चाचीचे. मग मास्टरने चहा त्या प्रोफेसरच्या कपामध्ये टाकायला सुरुवात केली. ही पोअर्ड अंटिल द टी रीच द ब्रीम येट ही कंटिन्यूड पोअरिंग. बघा, ही पोअर्ड त्याने ओतला, अंटिल पर्यंत, अंटिल हे प्रिपोजिशन आहे. द टी रीच्ड ब्रीम. ब्रीम म्हणजेच काय मित्रांनो? तो काठ. ओके, कप बघू शकता, कपाचा जो काठ असतो ना त्याला तुम्ही ब्रीम असं म्हणू शकता, म्हणजे काठोकाठपर्यंत. मग ही पोअर्ड अंटिल द टी रीच द ब्रीम, रीच पोहोचणे, जोपर्यंत या कपाचा काठ भरत नाही, ओतप्रोत भरत नाही तोपर्यंत बघा मास्टरने काय केलं? कंटिन्यू पोरिंग म्हणजे त्याच्या कपामध्ये चहा ओतणं चालूच ठेवलं. The tea spilled over the edges of the cup and onto the table. The tea spilled over.
मित्रांनो स्पिलचा अर्थ होतो सांडणे, इथे ईडी वापरलाय म्हणजे फिटू वापरला. द टी स्पिल्ड ओव्हर द एजेस. ओव्हर म्हणजे वर, एजेस म्हणजे काठ, ऑफ म्हणजे साचीचे, कप. ओके, त्या कपाच्या काठावरून तो चहा ओतप्रोत व्हायला लागला, तोपर्यंत मास्टरने त्याच्यामध्ये चहा ओततच राहिला. अँड ऑन टू द टेबल, आणि कपामध्ये ओतता ओतता तो चहा त्या टेबलवरती, ऑन टू म्हणजे चावर, त्या टेबलवरती सुद्धा सांडला, स्पिल झाला. ओके, प्रोफेसर वॉज वॉचिंग एव्हरीथिंग इन फ्रंट ऑफ हिज आईज, आणि हे सर्व प्रोफेसर त्याच्या डोळ्यासमोर पाहत होते. इथे पास्ट कंटिन्यूस वापरला बघा. प्रोफेसर सब्जेक्ट झाला, सब्जेक्ट नंतर वॉज वापरलं, फर्ब आहे वॉच, वॉचला जडला आयएनजी, म्हणजे पास्ट कंटिन्यूस. अशी घटना भूतकाळात चालू होती. मग घटना काय चालू होती तर ते झेड मास्टर चहाच्या कपामध्ये चहा ओतत होते, हे सर्व प्रोफेसरच्या डोळ्यासमोर चालू होतं. पुढे बघा, फायनली अंतिमता, द प्रोफेसर कुड नॉट कंट्रोल हिमसेल्फ. मित्रांनो कुडचा अर्थ होतो एखादी गोष्ट भूतकाळात करू शकला, आणि याच्या समोर क्रियापदाचं पहिलं रूप येतं, म्हणून इथे कंट्रोल हा फी1 वापरला. ओके, म्हणून बघा, द प्रोफेसर कुड नॉट कंट्रोल हिमसेल्फ. ओके, मग प्रोफेसर हे सगळं पाहत असताना स्वतःला आवरू शकले नाही, नियंत्रण ठेवू शकले नाही. मग काय म्हणाले बघा, स्टॉप, थांबा. द कप इज फुल, कप हा पूर्णपणे भरलेला आहे. नो मोर विल गो इन, आणि आता त्याच्यामध्ये आणखी चहा भरेल का, नाही भरणार. ओके, पुढे बघा, the master stopped pouring and said with a gentle smile, this cup is like your mind. बघा, the master stopped pouring and said with a gentle smile. the master stopped pouring, मग एवढं ऐकल्यानंतर मास्टरनी ते चहा ओतणं, पोअर करणं स्टॉप केलं, थांबवलं. and said, आणि म्हणाले with a gentle smile, एकदम मंद हास्य किंवा स्मित हास्य करत म्हणाले, this cup is like your mind. हा जो कप आहे ना तुझ्या मनासारखा आहे. मित्रांनो लाईकचा अर्थ होतो आवडणे किंवा सारखं, येथे लाईकचा अर्थ सारखं झालं. मग मास्टर काय म्हणतात, दिस कप इज लाईक युअर माइंड. हा जो कप आहे ना तुझ्या मनासारखा आहे. यू केम हिअर फुल ऑफ युअर ओन आयडियाज अँड अझम्पशन. यू केम हिअर, कम म्हणजे येणे, कमचं विटू झालं केम. मग मास्टर काय म्हणाले, यू केम हिअर, तुम्ही येथे आलेला आहात, फुल ऑफ युअर ओन आयडियाज, स्वतःच्या कल्पनांना घेऊन तुम्ही येथे आलेला आहात. स्वतःच्या ॲझम्पशन्स म्हणजे गृहीतक किंवा कुठलाही पुरावा नसता एखादी गोष्ट मनामध्ये गृहीत धरली जातं, त्याला ॲझम्पशन असं म्हणतात. मग मास्टर म्हणतात की तुम्ही येथे स्वतःच्या कल्पना, स्वतःच्या गृहीतकांना घेऊन आलेला आहात. इफ यू डू नॉट फर्स्ट एम्प्टी युअर कप, how can you expect to receive anything new? If you do not first empty your cup, do not म्हणजेच काय तर सिंपल प्रेझेंटचं नकारार्थी वाक्य करत असताना आय व्ही दे समोर डू चा वापर करतात आणि निगेटिव्हला डू नॉट वापरतात. बघा मास्टर काय म्हणतात, इफ यू डू नॉट फर्स्ट एम्प्टी युअर कप, जोपर्यंत तुम्ही तुमचा स्वतःचा कप रिकामा करत नाहीत, म्हणजे जोपर्यंत तुम्ही स्वतःच्या मनामध्ये असणाऱ्या कल्पना, गृहीतके पूर्णपणे तुम्ही रिकामे करत नाही, तोपर्यंत हाऊ कॅन यू एक्सपेक्ट, हाऊ कसं, कॅन यू एक्सपेक्ट तुम्ही कशी एक्सपेक्ट अपेक्षा करू शकता, टू रिसीव एनिथिंग न्यू. रिसीव मिळणे, एनिथिंग म्हणजे काही, न्यू म्हणजे नवीन. जोपर्यंत तुमचं मन रिकाम होत नाही तोपर्यंत तुम्ही तुमच्या मनामध्ये एखादी नवीन गोष्ट मिळण्याची अपेक्षा कशी करू शकता, असं झेड मास्टर त्या प्रोफेसरला म्हणाले. द प्रोफेसर वॉज हंबल अँड अंडरस्टूड इमिडिएटली. प्रोफेसर वॉज हंबल, प्रोफेसर कसे होते, हंबल होते, नम्र होते, अँड अंडरस्टूड इमिडिएटली. मित्रांनो अंडरस्टँड म्हणजे समजणे, अंडरस्टँडचं विटू झालं अंडरस्टूड. ओके, इमिडिएटली म्हणजे लगेच. प्रोफेसर नम्र होते आणि लगेच ते सर्व काही समजले. हे लेट गो ऑफ हिज प्राइड अँड लिसन केअरफुली टू द मास्टर टीचिंग. बघा, हे लेट गो ऑफ हिज प्राइड, लेट गो म्हणजे एखादी गोष्ट जाऊ देणे. मग त्या प्रोफेसरने त्यांचा जो प्राइड होता, अभिमान होता, गर्व होता, तो जाऊ दिला. अँड लिसन केअरफुली टू द मास्टर्स टीचिंग, त्या मास्टरची जी टीचिंग होती, जी शिकवण होती, त्यांनी लक्षपूर्वक ऐकली. ओके मित्रांनो, स्टोरीचा आता मोरल काय होतं बघा, टू ग्रो अँड लर्न वी नीड टू एम्प्टी अवर कप. टू ग्रो अँड लर्न, जर आपल्याला ग्रो व्हायचं असेल, विकसित व्हायचं असेल, लर्न नवीन काही शिकायचं असेल, तर आपल्याला आपला कप एम्प्टी करण्याची गरज आहे, म्हणजे आपलं मन खुलं ठेवण्याची, लवचिक ठेवण्याची गरज आहे. Sometimes we are so full of our own ideas that we don't allow space for new insights or perspective. बघा, sometimes कधी कधी we are so full of our own ideas, कधी कधी आपण स्वतःच्या कल्पनांनी आपलं मन भरलेलं ठेवतात.
त्यामुळे वी डोंट अलाव स्पेस, मग आपण आपल्या मनामध्ये स्पेस जागा देत नाहीत. कशासाठी? न्यू इनसाइट, नवीन अंतर्दृष्टी, नवीन पर्स्पेक्टिव्ह म्हणजे नवीन दृष्टिकोन किंवा नवीन अंतर्दृष्टी, नवीन कल्पना शिकण्यासाठी आपण स्वतःच्या मनाला अनुमती देत नाही. इन लाईफ, जीवनामध्ये, वेदर वी आर लर्निंग समथिंग न्यू ऑर फेसिंग चॅलेंजेस, जर आपल्याला जीवनामध्ये आपल्याला काहीतरी नवीन लर्न करायचं असेल, शिकायचं असेल, फेसिंग चॅलेंजेस, फेस म्हणजे सामना करणे, तोंड देणे, चॅलेंजेस आव्हान, जर आपल्याला आपल्या जीवनामध्ये आव्हानांना तोंड द्यायचं असेल तर इट हेल्प्स टू कीप अन ओपन माइंड, तर आपल्याला आपलं मन कसं ओपन ठेवायला हे मदत करतं. बी हंबल, नम्र राहायला मदत करतं, म्हणजे एम्प्टी आवर कप, आपलं मन खुलं ठेवलं तर. अँड मेक स्पेस फॉर न्यू नॉलेज, आणि नवीन ज्ञान मिळवण्यासाठी सुद्धा ते एक जागा निर्माण करतं. ओनली फेन वी लेट गो ऑफ व्हॉट वी थिंक वी नो, बघा केव्हा शक्य होईल? व्हॉट वी थिंक, जो आपण विचार करतो, व्हॉट वी नो, जे आपल्याला माहित आहे ते आपण जर सर्व लेट गो केलं, सोडून दिलं, तर आपल्याला या प्रकारची ज्ञानप्राप्ती होऊ शकते. देन वी कॅन मेक रूम फॉर विजडम टू एंटर, आणि तरच मग आपण आपल्या मनामध्ये विजडमला, शहाणपणाला एंटर करू शकतो. मित्रांनो, महत्वाच्या याच्यामधले व्होकॅब्युलरी बघा. वेल नोन म्हणजे प्रसिद्ध, नावाजलेला. वेंट ऑन अँड ऑनचा अर्थ होतो कंटिन्युइंग फॉर अ लॉंग टाइम, दीर्घकाळ एकाच गोष्टीवर बोलत राहणं. फ्यूजचा अर्थ होतो काही पाहून इत्यादी ठरवलेलं मत. आणि ओन व्ह्यूज म्हणजेच काय तर स्वतःचं मताबद्दल. कामली म्हणजे शांतपणे, पुअर म्हणजे ओतणे, किंवा पाऊस, जोरदार मुसळधार पाऊस पडतो त्याला सुद्धा तुम्ही पोअर म्हणू शकता. ओके, इट इज पोअरिंग असं शब्द म्हणू शकता. ब्रीमचा अर्थ होतो काटोकाट भरणे, किंवा जो पेलाचा काट, तुमचा ग्लासचा काट असेल किंवा कपाचा काट असेल त्याला तुम्ही ब्रीम असं म्हणू शकता. ओके, स्पिल्ड म्हणजेच काय तर भांड्याच्या कडेवरून एखादी गोष्ट सांडणं, उतू जाणं, त्याला स्पिल्ड म्हणू शकता. स्पिल हा फिवन आहे, त्याला ईडी लागलाय म्हणजे फिटू झाला. ॲझुम्शनचा अर्थ होतो गृहीत किंवा गृहीत धरून चाललेली गोष्ट, आधाराविना खरी आहे अशी मानलेली गोष्ट, त्याला ॲझुम्शन असं म्हणू शकता. ओके, हंबल म्हणजे नम्र, अंडरस्टूड म्हणजे समजले, प्राईड म्हणजे अभिमान, इनसाइट म्हणजे अंतर्दृष्टी, पर्स्पेक्टिव्ह म्हणजे दृष्टिकोन. ओके, तर मित्रांनो बघा थोडी इन्फॉर्मेशन ऑनलाईन इंग्लिश स्पीकिंग कोर्सची. ओके मित्रांनो, लाईव्ह आणि रेकॉर्डेड दोन्ही प्रकारचा कोर्स आहे. ज्यांना रेकॉर्डेड पाहिजे असेल त्यांना आपल्या डिजिटल जे ॲपवरती हा कोर्स मिळून जाणार आहे. 30 दिवसाचा कोर्स आहे. या 30 दिवसाच्या लाईव्ह कोर्समध्ये इंग्लिश कम्युनिकेशन स्किल, व्होकॅब्युलरी बिल्डिंग, बेसिक ॲडव्हान्स इंग्लिश ग्रामर, बॉडी लँग्वेज, प्रेझेंटेशन स्किल, प्रॅक्टिस एक्सरसाइज, दररोज प्रॅक्टिस एक्सरसाइज तुम्हाला यामध्ये दिल्या जातील. ग्रुप डिस्कशन असणार आहे. सर्व काही तुम्हाला 30 दिवसाच्या कोर्समध्ये असणार आहे. प्रत्येक टॉपिकच्या नोट्स सुद्धा तुम्हाला ॲपवरती उपलब्ध असणार आहेत. ओके, फीस आहे मित्रांनो 599 रुपये एका महिन्याची. ओके, तर मित्रांनो अधिक माहिती हवी असेल तर 8208253845 या नंबरवरती तुम्ही मला कॉल करू शकता. मित्रांनो, आपल्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये आपल्या ग्रुपची लिंक दिलेली आहे. त्या ग्रुपच्या लिंकवरती तुम्ही जाऊन आपल्या ग्रुपला ऍड व्हावं, म्हणजे तुम्हाला आपल्या बॅचची वेळोवेळी माहिती मिळेल. चला तर मित्रांनो, इथे थांबूया. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.